नर्मदे या ठिकाणी बघा आपण पिपलेश्वर महादेव मंदिर अन्नक्षेत्र ह्या ठिकाणावरून आहे ना, पिपली या ठिकाणावरून आपण आहे ना, इथे रात्रीची विश्राम व्यवस्था होती. या ठिकाणावरून आपण आता पुढे एक 30 किलोमीटर अंतर आहे आजचं. 30 किलोमीटर अंतरावरती आहे ना, आपण आहे ना पुढे आपल्याला आहे ना जंगल मार्ग आहे. आज जंगलाच्या अलीकडे एक थांबणार आहे. बडावच्या पुढे गंगाखेडीला या ठिकाणी थांबलेलो. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना पितांबली या ठिकाणावरून आहे ना आपण पुढे आहे ना शिटोका एक गाव आहे. शिटोका गावाच्या नंतर आपल्याला जे येणार ते लिंबूर तहायार म्हणजे छोटी छोटी गावं आहेत. आणि आपण बरोबर नर्मदा मैया किनारी आता नर्मदा मैया तटाच्या बाजूने चाललेलो आहे. एक या ठिकाणी आपल्याला समोर नर्मदा मैया आहे ते दिसते ते. आणि ह्याच ठिकाणावरून आपण बरोबर नर्मदा तटाने बडाव या ठिकाणी जाणार आहे. बडाव आपल्यापासून आत्ता एक 18 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणावरून आपण सरळ अशा मार्गे या ठिकाणावरून जाणार. नर्मदे या ठिकाणी सकाळी आम्ही आहे ना 8:30 वाजता आहे. 8:30 वाजता मैया आहे ना आमच्या बाजूने बरोबर आहे ना एक फक्त आहे ना त्याची जमीन सोडून इथे आहे ना तुम्हाला याच्यातून ह्या झाडीच्या झाडांच्या थोडं आतून मैया दिसत असं. या ठिकाणावरून आहे बघा ही जी मैया आहे या ठिकाणी मैया. आणि या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे. जवळच अंतर आहे. या ठिकाणी आम्ही पुढे गाव आहे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आता आहे ना धारेश्वर आहे. आपल्याला 2 किलोमीटर अंतर या ठिकाणी निमगुल पास करून पुढे आल्याच्या नंतर हे जे गाव आहे हे निमगुल पास केलं आहे. आणि निमगुल पास करून आल्याच्या नंतर आपल्याला हे धारेश्वर आहे. इथे आपल्याला पुढे जे येणार ते धारेश्वर 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला धारेश्वर लागणार आहे. धारेश्वरनंतर पुढे एक अशी गावं लागणार छोटी जी गावं येतात. छोटी गावं येतात. आणि 2 किलोमीटर पास केल्याच्या नंतर आपल्याला पुढे एक गाव येणार आहे छोटं. आणि आपण बरोबर मैयाच्या किनारीत चाललेलो आहे. फक्त हे जमीन सोडून आपण ह्या पगदंडीने चाललेलो आहे. तर आपल्याला मैयाच्याच बाजूने आपण या ठिकाणावरून बी नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जी नर्मदा मैया आहे ना ही मैया आहे. आपण आहे ना बरोबर मैयाच्या किनारी आहे. मैयाच्या तटावरती आहे. नर्मदा परिक्रमा ही मैयाच्या तटावरून आपण चाललेलो आहे. हा जो आहे हा तट आहे. आपण ह्या पाठीमागून असं आलेलो आहे या ठिकाणावरून. आणि ह्याच आपण चाललो आहे ते तटावरून बरोबर बडावपर्यंत. बडावपासून आपल्याला एक जंगल लागणार आहे. बडावच्या पुढून गंगाखेडी म्हणून एक गाव आहे. त्या गावापासून आपण जंगलात जाणार आहे. तिथून पुढे आपल्याला जंगल लागणार आहे त्या ठिकाणी. आणि आपल्याला नेमावरपर्यंत जायचं आहे. नेमावरपासून परत आपल्याला जंगल लागेल. तर आपण आहे ना असं एक आपला जो रोड आहे हा परिक्रमा मार्ग आहे. ह्या मार्गे आपण चाललेलो आहे या ठिकाणी. आणि हे आपली मैयाचा तट आहे. मैयाचा तटाच्या बाजूने आपण चाललेलो आहे या ठिकाणावरून. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना बरोबर नर्मदा मैयाच्या आहे ना किनाऱ्याने चाललेलो आहे. तटाने चाललेलो आहे. हा आपला आहे ना नर्मदा किनारा आहे या ठिकाणी. आणि आपल्याला या ठिकाणी जे तटाला किनारा मार्ग आहे ना जो किनारा मार्ग आहे ना एवढे मंदिरं असतात ना. एक आहे ना एक 200-300 फुटाला मंदिर 200-300 फुटावरती मंदिर आहे. तर इथे एक मंदिर आहे. इथे एक मंदिर आहे. पाठीमागं पिंपलेश्वर होतं. एवढी मंदिरं आहेत ना. आज 1 किलोमीटरच्या अंतरावरती प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस नर्मदा तटाच्या बाजूने आपण चालतो ना मैया किनारी चालतो ना त्यावेळेस एवढी मंदिरं असतात ना. एवढी मंदिर आहे का भरपूर त्या ठिकाणी मंदिरे आपल्याला जी बघायला भेटतील. या ठिकाणी
आपल्याला या ठिकाणावरून आहे ना भरपूर मंदिरं बघायला भेटतील. या ठिकाणावरून हे जे इथंच 1 2 3 4 असे भरपूर मंदिरं आहेत या ठिकाणी. पण चाललेलो आहे या ठिकाणावरून. या ठिकाणी नर्मदे यार आणि जे पुढे येईन आपल्याला मोनी बाबाचा आश्रम नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना बरोबर नर्मदा मैयाच्या आहे ना किनाऱ्याने चाललेलो आहे, तटातटाने चाललेलो आहे. हा आपला आहे ना नर्मदा किनारा आहे या ठिकाणी. आणि आपल्याला हे या ठिकाणी जे तटाला किनारा मार्ग आहे ना, जो किनारा मार्ग आहे ना, एवढे मंदिरं असतात ना. हे काय ना 200-300 फुटाला मंदिर, 200-300 फुटावरती मंदिर आहे. तर इथं एक मंदिर आहे, इथं एक मंदिर आहे, पाठीमागं पिंपलेश्वर होतं. एवढी मंदिरं आहेत ना. आज 1 किलोमीटरच्या अंतरावरती प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस नर्मदा तटाच्या बाजूने आपण चालतो ना, मैया किनारी चालतो ना, त्यावेळेस एवढी मंदिरं असतात ना, एवढी मंदिरं आहे का भरपूर त्या ठिकाणी मंदिरं आपल्याला जी बघायला भेटतील. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणावरून आहे ना भरपूर मंदिरं बघायला भेटतील. या ठिकाणावरून हे जे इथंच 1 2 3 4 असे भरपूर मंदिरं आहेत या ठिकाणी. पण चाललेलो आहे या ठिकाणावरून. या ठिकाणी नर्मदे यार आणि जे पुढे येईन आपल्याला मोनी बाबाचा आश्रम नर्मदे यार. या ठिकाणी बघा हे जे नवीन मंदिर आहे ना, शिव मंदिराचं काम चालू आहे या ठिकाणी नर्मदा मैया तटावरती आहे ना. हे तटावरती आहे जे बाबा आहे ते आपल्या इकडचे महाराष्ट्राचे बाबा आहे. महाराष्ट्राचं मंदिर आहे, महाराष्ट्रातलंच मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणावरून मी तुम्हाला काही तिथे दाखवू शकलो नाही कारण मंदिरच तयार नाही अजून. मंदिराचं काम चालू आहे त्या ठिकाणी. हां आणि त्याच्यामुळं ते पुढच्या वर्षी जर नशिबाने जर आलो, कुठं गाडीने जर केली, सायकलवर जर केली तरी तुम्हाला या ठिकाणी तरी येणारच आहे हे. कारण हा तटावरती, कारण इथं धारेश्वर जे आहे ना पौराणिक मंदिर आहे. आणि हे ना धारेश्वर मंदिरच्या नंतर आहे ना आपल्याला एक आहे ना बिमलेश्वर पण मंदिर लागणार आहे. हे पण पौराणिक मंदिर आहे. इथं भरपूर अशी काही ठिकाणी पौराणिक मंदिर आहेत. आणि हे बरोबर नर्मदा मैया तटालाच आहे. तटाच्या किनारे आम्ही चाललेलो आहे. आज 20 ते 25 किलोमीटर. तर हे ना धडगाव इथून 20 किलोमीटर अंतरावरती 20 किलोमीटर आज आमचा जाण्याचा एक संकल्प आहे आणि आम्ही जाणारच. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे आपल्याला ते समोर जे दिसतंय ना हे धारेश्वर मंदिर आहे या ठिकाणी. आणि हे जे नर्मदा मैया बरोबर नर्मदा तट आहे, हा नर्मदा तट आहे. आणि हे या ठिकाणी हे पहा या ठिकाणी नर्मदा मैया आणि धारेश्वर मंदिर आहे या ठिकाणी. आणि एक तुम्हाला आहे ना इथे एक सांगायचं राहिलं, इथे आहे ना एक आहे ना गाव, म्हणजे अशी काही गावं होती या ठिकाणी. काय ना ही गावं आहे ना 30-30 वर्षापूर्वी आहे ना गावं गेलेली आहेत. इथं एक आहे ना धिंड का हा धिंड गाव होतं. हे इथं आहे ना 30 वर्षापूर्वी आहे ना इथं चोरले असायचे, म्हणजे डाकू. ह्या ठिकाणी आहे ना अशा ठिकाणी 30 वर्षापूर्वी आहे ना डाकू जास्त असल्यामुळे काही गावं आहे ना भिंड एक गाव होतं. काही गावं आहे ना या ठिकाणी आहे ना अशी आहे ना ती बंद झाली, म्हणजे त्यांचं फक्त नाव राहिले, तिथे एकही जण राहत नाही. अशी काही गावं आहेत या ठिकाणी का ती गावं दुसऱ्या गावाकडे स्थलांतर झालेली आहे कारण हे चोऱ्यांमुळं. कारण चोर जास्त होते, डाकू ते धमकी देऊन जायचे. इथं पहिलं 30 वर्षापूर्वी असं चालायचं. या ठिकाणी भरपूर असायचं. आता सर्व काही बंद झालेलं आहे, त्याच्यामुळं इकडे काय होत नाही. त्यामुळे गावं काही स्थलांतर ह्या कारणामुळे झाली, ती गावं दिसत नाही. हे पहा या ठिकाणी आम्ही हे असं आम्हाला धारेश्वर ह्या ठिकाणी जाण्यासाठी असं. आणि ही जी नदी संगम आहे खिल्लार नदी आहे. जर आता जे आपल्याला नदी लागेल ना ही जी खिल्लार नदी आहे या ठिकाणी जो संगम आहे ही खिल्लार नदी. हा आता पाण्यातूनच जायचं आहे. बोट आहे, बोटवाल्याला बोलो तो तिकडे तर बघ, तो बोटवाला तो तिकडनं घेऊन येतोय. या ठिकाणी बघा हे पाणी आहे या ठिकाणी. आणि आपल्याला आता ह्या ठिकाणी पाण्यातून जायचं आहे. हा नदी संगम आहे या ठिकाणी. तेव्हा हे नर्मदा मैया आणि हा जो हे बघा हा जो आहे नदी संगम आहे या ठिकाणी. आपल्याला जे जायचं आहे पाण्यातून जायचं. नर्मदे यार. हो कसले
मोठमोठे हे तर हे आहेत असे जबरदस्त इथं हे आहेत. इथे एक कुंड तयार झाले बा या ठिकाणी आणि तिकडनं मैयाचं पाणी येते थोडं तिकडनं डायरेक्ट इथं असं एक कुंड हे धारेश्वर इंद्रांचा सारथी हे धारेश्वर आहे या ठिकाणी. आणि एक असं जबरदस्त एक आपल्याला बघण्यासाठी भेटेल या ठिकाणी. ज्या वेळेस नर्मदा तटावरती येऊन आपण किनारा मार्गे चालू ना त्याच वेळेस असे आपल्याला व्ह्यूज असे हे बघायला भेटणार. नाही तर असं काही आहे ना जे ठिकाण असं असतं का आपल्याला काही ठिकाणी आहे ना जर इकडं नाही आलं तर आपल्याला अशी काही ठिकाणं बघायला भेटणार नाही. नर्मदे यार या ठिकाणी आपण जे पाहतोय ना ही खिल्लार नदी आहे. ही खिल्लार नदी क्रॉस करताना आपल्याला आहे ना इथे काय असे एक दृश्य दिसन. नर्मदे यार नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना एक खिल्लार नदी क्रॉस करून आलो आणि डुमरू आले बाबा आणि ही नदी क्रॉस करून आल्याच्या नंतर आपल्याला ही बरोबर आहे नर्मदा मैयाच्या आहे ना संगम आहे ना या ठिकाणी संगम आहे. त्या संगमाला जाऊन मिळते बरोबर इथे समोर आपल्याला मैया आहे. मैयालाच जाऊन मिळते नर्मदा नदीला एक खिल्लार नदी जाऊन मिळते. नर्मदे नारेश्वर हे जे मंदिर आहे आपल्याला नारेश्वर हे जे इंद्राचं सारथी हे तपोभूमी यार या ठिकाणी आपण आहे ना दारुकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन हे दारेश्वर गाव आहे आणि दारुकेश्वर महादेव मंदिराचे तीर्थ ही तपोभूमी आहे. दारुकेश्वर आहे ना हे जे आहे ना त्यांनी दारुकेने हे इंद्राचे आहे ना सारथी ते यांनी इथे येऊन तप केलेलं आहे. या ठिकाणी इंद्राचे सारथी या ठिकाणी येऊन तप केलं. त्याच्यानंतर इथे दारुकेश्वर महादेवलीचे लिंग स्थापन केलेले आहे आणि दारुकेश्वर महादेव मंदिर हे त्याचं नाव पडलेलं आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता आहे ना पिंपल्यात गाव पास करून पुढे आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना हे गंगाखेडी गाव लागेल. या ठिकाणी गंगाखेडी पिंपल्या गाव होतं पिंपल्या ग्राम म्हणजे ते गाव पास करून आलो ना आम्ही तर गंगाखेडी लागेल या ठिकाणी. आणि आम्ही जे पाहतो ना इथे सर्व आहे ना पैचोले असे हे शेतीची आहे ना म्हणजे त्यांना जे खुरपायला लागतं त्यांना खुरपायला लागणार नाही सर्व असं एक त्याला भर पण बसते. आणि बटाट्यासारखं आपण बटाट्याला कशी भर देतो तशी परत याला हे ना जे हरभऱ्याला भर देतात म्हणजे हरभऱ्याला छोले हरभरे तर परत भर देतात या ठिकाणी. आणि आपल्याला हे सर्व शेती जी दिसते ना या ठिकाणी आपल्याला हरभऱ्याचीच दिसते. आणि हा जो आमचा आहे रोड मार्ग आहे तट मैया किनारा तिकडून किनारा आमच्यापासून थोड्या जवळ अंतरावरती 10 किलोमीटर अंतरावरती आहे. 10 किलोमीटर अंतरापासून आम्ही आहे ना हा पकडला हा आहे ना रोड आहे हा किनाऱ्यापासून. तिथे चालायला थोडेच जागा नसल्यामुळं तिथे जे स्थानिक लोक या ठिकाणावरून सर्व जे परिक्रमा आपली जी चालते या ठिकाणावरून चालते आपले हे असे आपल्या ज्या रोड आहे रोडच्या मधून या आजूबाजूला शेती या ठिकाणावरून आपण चालतो. आपण या ठिकाणावरून नर्मदे या ठिकाणी बघा हे जे आपल्याला आहे ना हे शेती करण्यासाठी जी बैलसुद्धा उभी आहे. आणि आपल्याला जे तुम्हाला एक शेतीचं दुसरं एक यंत्र मी आहे ना दाखवतो. हे थोडंसं झाडाचे आहे ना आडं आहे त्याच्यामुळं आपल्याला काही ह्या येथूनही थोडं दिसतंय. हे जे आहे या ठिकाणी आपल्याला जे यंत्र दिसन शेतीचं जे तुम्हाला ह्याच ठिकाणावरून ही जी शेती करते ही शेती दाखवतो अशी. आणि शेतांच्यामधून आपले जे परिक्रमा मार्ग आहे हा आहे ना आपल्याला थोडा शेतांच्यामधून जाताना दिसतोय या ठिकाणी. आणि हे जे सर्व हे समोर आपल्याला जे दिसतंय ना हे शेतीचं यंत्र आहे. या ठिकाणी जे आपण पाहतो ना हे शेतीमधलं किंवा हे सगळी कामं करतं फवारणी सकाट फवारणी विवारणी हे ते यंत्र आहे या ठिकाणी आपण जे पाहतो ते हे बघा या ठिकाणी नर्मदे हे बघा हे फवारणीचं यंत्र आहे. हे फवारणी पण करतं आहे बघा. हे आत्ताच फवारून आहे ना त्यांनी आहे ना साईडला लावलं फवारणी करून. हे फवारणी यंत्र आहे. आणि आपल्या ज्या परिक्रमेच्या
दरम्यान आपल्याला बघायला भेटले फवारणी यंत्र. नर्मदे नर्मदे या ठिकाणी आहे ना आमचा हा पगदंडी रोड आहे. पगदंडी सेमलातवरून आम्ही आहे ना आता आहे ना विमलेश्वर या ठिकाणी आहे ना हा जो रोड आहे पगदंडी रोड आहे. बरोबर मैया तटमार्ग आहे. हा तटमार्ग आहे. आम्ही जे चाललो आहे तटमार्ग आहे. आमच्या बाजूला तट आहे या ठिकाणी. तर तुम्हाला काय कारण इथे आहे ना एक काटेरी जंगल भरपूर आहे या ठिकाणी. केळीची झाडं पण आहे. नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना या गावामध्ये एक आम्हाला नर्मदा तट आहे ना खेडी घाट विमलेश्वर या ठिकाणी चाललो आहे आम्ही. नर्मदे बघा याच ठिकाणी जे आमचं नर्मदे यार नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण जे आहे ना मुरालला गाव आहे. मुरालला गाव सेमलात पास करून आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मुरालला हे पण नर्मदा तटावरतीचे नर्मदा तट आहे आपल्याला या ठिकाणी. आणि आपण त्या गावामधून आहे ना पुढे आपल्याला खेडी घाट आणि विमलेश्वर या ठिकाणी जायचं आपल्याला. नर्मदे यार मेरा नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत सेवा आश्रम हे बेलसर आणि हे बेलसर मुराल्ला गावामध्ये ना हे महाराष्ट्रातले या ठिकाणी बघा नर्मदे.